काय म्हटलंय बघा, ए पेंडुलम इज ऑसिलेटिंग विथ फ्रिक्वेन्सी एन. फ्रिक्वेन्सी दिले पेंडुलमची ऑन a surface of earth. If we take to a depth r by 4 below the surface of earth, new frequency of oscillation at depth r by 4 विचारले. काल आपण एक प्रॉब्लेम बघितला, मी आज रेकॉर्ड मध्ये प्रॉब्लेम पाठवतो. तर सिंपल पेंडुलमचा आपण एक काल प्रॉब्लेम बघितला का नाही? कोण सांगते बघूया. एल इज द लेंथ ऑफ पेंडुलम. तर टी चा फॉर्म्युला काय असेल? टाइम पिरियड ऑफ पेंडुलम 2 पाय अंडर रूट एल बाय जी. इज इट राईट? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? 1 अपॉन टाइम पिरियड. हे 12वीत होणार, बट माहित पाहिजे फॉर्म्युले. टाइम पिरियड ऑफ पेंडुलम काय असतो? काय सॉल्व झालंय? 2 पाय अंडर रूट एल बाय जी. एल इज लेंथ ऑफ पेंडुलम. सो उलट द्यायचं, 1/2 पाय अंडर रूट जी बाय एल. हे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला झाला. मग फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं, तर फ्रिक्वेन्सी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? जी. कारण एल कॉन्स्टंट असते, 2 पाय कॉन्स्टंट असते. म्हणजे आपल्याला ऍक्च्युली काय फाइंड करायचं आहे? जी मधलं रिलेशन, डायरेक्ट रिलेशन. आता आपल्याला फाइंड करायचं फ्रिक्वेन्सी ऍट डेप्थ, म्हणजे डायरेक्ट म्हणजे आपल्याला फाइंड करायचं एन डी बाय एन. एन डी फाइंड करायचं आहे. मग त्यासाठी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? जी डी बाय जी. अंडरस्टूड? जी डी बाय जी हे फाइंड करायचं आहे. क्लिअर? डायरेक्ट रिलेशन ना. फ्रिक्वेन्सी ऍट डी जी डी बाय जी. डायरेक्ट में न्यूमरेटरला डिनोमिनेटर साईड. मग जी डी बाय जी कसं फाइंड करणार? त्यासाठी तर फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. जी इज जी 1 मायनस डी बाय आर. 1 मायनस डी बाय आर. इज इट राईट? आपल्याला जी डी बाय जी फाइंड करायचं आहे. मग हे जी मी या साईडला घेतलं. 1 मायनस डेप्थ किती आहे? आर बाय 4 बाय आर. किती राहणार सही? आर बाय 4 बाय आर. डेप्थ दिले ना आर बाय 4. 1 बाय 4. राईट? मग जी डी बाय जी किती आलं? कोण सांगणार पहिल्यांदा? जी डी बाय जी. इट इज 1 मायनस 1 बाय 4. म्हणजे 3 मायनस 1. जी डी बाय जी आलं. इट इज 3 बाय 4. इट्स स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट ऑफ जी डी बाय जी किती येणार? √3/2. म्हणजे ऑप्शन काय यायला पाहिजे? ए बी सी डी. बी यायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण आपल्याला माहित आहे की एन डी फाइंड करायचं आहे फॉर एन. फ्रिक्वेन्सी ऑन अर्थ सरफेस किती दिलंय? एन दिलंय. मग आपण आता सॉल्व्ह केलंय. फ्रिक्वेन्सी ऍट डेप्थ बाय फ्रिक्वेन्सी ऑन अर्थ. डायरेक्ट रिलेशन जी डी ऍट डेप्थ बाय जी. म्हणजेच काय? √3 बाय √3 बाय √3/2. आणि त्यामुळं फ्रिक्वेन्सी ऍट डेप्थ डी किती आली? √3n मल्टिप्लाय होणार ना, डिवाइड बाय 2. अंडरस्टूड? इज इट क्लिअर?
घ्या.